हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आपल्या या लेक्चरच्या सिरीजमध्ये बघणार आहोत आज म्हणजे आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 जो जर्नलवर बेस्ड आहे. ओके, जो तुम्ही जर बुक ओपन करून बघितला तर पेज नंबर 85 वर आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, तो आपण सॉल्व करायचा आहे आपल्या या लेक्चरमध्ये. ओके, जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या आधी आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की वॉच करू शकता. तर चला आपण बघूया की सर जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अशोक जनरल स्टोर. अशोक जनरल स्टोरच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. आपण सुरुवातीला लिहिणार इन द बुक्स ऑफ अशोक जनरल स्टोर्स, पेज नंबर 85. यावर तुम्हाला तो क्वेश्चन बघायला मिळेल तुमच्या पुस्तकामध्ये. क्वेश्चन नंबर 3 आहे. ओके, आपल्याला मंथ दिलेला आहे मे 2019. आपल्याला घ्यावं लागेल इथं 2019 मे महिन्याचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो 1 मेचा आहे. ओके, तर चला बघूया आपण ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे. रेसिव्ह ₹5,000 फ्रॉम रामकडनं सर आपल्याला 5,000 रुपये मिळाले ऑन बिहाफ ऑफ भरत. सर थोडं ट्रिकी ट्रान्झॅक्शन आहे. आपल्याला रामकडनं पैसे मिळालेले आहेत, म्हणजे एक अकाउंट झालं आपल्याकडे कॅश, कारण आपल्याला पैसे मिळालेले आहेत रामकडनं मिळाले, बट ऑन बिहाफ ऑफ भरत म्हणजे काय सर, तर भरतनं मला पैसे द्यायचे होते. मला पैसे कोणी द्यायचे होते? भरतनं द्यायचे होते. भरतनं रामला सांगितलं, मे बी राम भरतचे पैसे द्यायचा असेल. भरत रामला सांगतोय की तुझे मला पैसे द्यायचे आहेत ना, ते मला देऊ नकोस, त्याच्याऐवजी तू कुणाला दे, समोरच्या पार्टीला दे. सर मला पैसे मिळायला पाहिजे होते भरतकडनं, पण भरतनं काय केलं, रामला सांगितलं पैसे द्यायला. मला रामनं पैसे दिले, पण सर जरी मला रामनं पैसे दिले असेल तर ते पैसे कुणाकडनं आले असं मी कन्सिडर करणार? भरतकडनं. का? कारण माझे पैसे कुणी द्यायचे होते? माझे पैसे द्यायचे होते भरतनं, बरोबर. म्हणजे इथे 2 अकाउंट येतील, एक कॅश अकाउंट आहे, सेकंड भरत अकाउंट आहे. सर मला पैसे मिळालेले आहेत म्हणजे कॅश रिअल अकाउंट आहे, असेट आहेत. कॅश कम्स इन म्हणजे कॅश 1 नंबरला. हु इज गिव्हर? राम गिव्हर आहे, बट रामनं भरतच्या बिहाफ मध्ये पैसे पेड केलेत. याचा अर्थ आपल्याकडे क्रेडिट असणार, तो म्हणजे भरत. ओके, मग सर एंट्री काय पास होणार? तर कॅश मिळालेला आहे, कॅश अकाउंट इज डेबिटेड टू भरत अकाउंट. का? कारण भरतच्या बिहाफनं मिळालेला आहे, टू भरत अकाउंट. ओके, किती रुपये मिळाले सर आपल्याला? 5,000 रुपये मिळालेले आहेत. डेबिट कॉलम मध्ये 5,000 रुपये आणि क्रेडिट कॉलम मध्ये 5,000 रुपये आपण घेतो. डन. सर आपल्याला नॅरेशन लिहावं लागेल. नॅरेशनची सुरुवात आपण करतोय बेइंग न किंवा फॉर न. बेइंग कॅश रेसिव्ह फ्रॉम रामकडनं पैसे मिळाले, बरोबर आहे. ऑन बिहाफ ऑफ भरत, कुणाच्या बिहाफनं मिळाले? तर भरतच्या बिहाफनं आपल्याला पैसे मिळाले. ओके, जरी सर रामनं आपल्याला पैसे दिले असतील तर रामचं नाव येणार नाही. का? कारण मला पैसे द्यायचे होते भरतनं रामनं सांगितलं पैसे द्यायला, रामनं मला पैसे दिले. डन. सेकंड आहे सर परचेस गुड्स फॉर कॅश ₹55,000. आपण परचेस केलेला आहे 55,000 रुपये आणि आपण कॅश दिलेला आहे. 2 अकाउंट आहेत, परचेस आणि कॅश. सर परचेस नॉमिनल आहे, परचेस एक्सपेन्सेस आहे, म्हणजे एक्सपेन्सेस 1 नंबरला येणार, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि सर मी माल खरेदी करतोय म्हणजे माझ्याकडनं पैसा गेलेला आहे. कॅश रिअल अकाउंट आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे कॅश क्रेडिट असणार आणि परचेस डेबिट असणार. तारीख आहे 4. परचेसेस अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. परचेसेस नेहमी एक्सपेन्सेस आहेत, केअरफुली लक्ष देऊन ऐका. परचेसेस नेहमी एक्सपेन्सेस असणार आणि सेल नेहमी इन्कम असणार. परचेस नेहमी 1 नंबरला येणार, सेल नेहमी 2 नंबरला येणार. ओके, सर परचेसेस अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. किती रुपये सर? 55,000. 55,000 रुपयाची वस्तू आपण खरेदी केलेली आहेत. 55,000 रुपये डेबिटला आले, 55,000 रुपये क्रेडिटला गेले. आपल्याला नॅरेशन लिहावं लागेल. सर नॅरेशन म्हणजे काय? तर ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट ट्रान्झॅक्शन. बेइंग कॅश परचेसेस, याचा अर्थ आपण कॅशनं परचेस केलेला आहे. डन सर? यस. त्यानंतर 8 तारीख आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन सर पेड फॉर सॅलरी ₹8,000.
सर सॅलरी, सॅलरी म्हणजे पगार. आपण 8,000 रुपयाचा पगार पेड केलाय म्हणजे सर सॅलरी माझ्यासाठी एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस नेहमी 1 नंबरला येणार. माझ्याकडनं पैसे गेलेले आहेत म्हणजे कॅश 2 नंबरला येणार. सर काय एंट्री असणार, तर एंट्री असेल सॅलरी अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. ओके सर, किती रुपये सॅलरी पेड केली, 8,000 रुपये डेबिटला येणार, 8,000 रुपये क्रेडिटला येणार. डन सर. ओके, आपल्याला याचं नॅरेशन द्यावं लागेल. सॉरी, बेंग सॅलरी पेड, बेंग सॅलरी पेड. ओके, नंबर 3 ट्रान्झॅक्शन तर कम्प्लीट झालेला आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 4 आहे 12 तारखेचा. सर काय सांगतात ट्रान्झॅक्शन मध्ये, परचेस गुड्स फ्रॉम गणेश 30,000 ऑन क्रेडिट. सर परचेस केलंय गुड्स गणेश कडनं ऑन क्रेडिट. परचेस गणेश. सर परचेस एक्सपेन्सेस आहेत म्हणजे किती नंबरला येणार, 1 नंबरला. म्हणजे राहतोय गणेश, तो किती नंबरला जाणार, 2 नंबर. सर एंट्री पास अशी होणार याच्यामध्ये, परचेसेस अकाउंट इज डेबिटेड टू गणेश अकाउंट. परचेसेस अकाउंट सॉरी, थोडं तब्येत ठीक नसल्यामुळे. परचेसेस अकाउंट इज डेबिटेड टू गणेश अकाउंट. सर गणेशकडनं आपण परचेस केलेला आहे किती रुपयाची वस्तू, 30,000 रुपये. 30,000 डेबिटला येतील, 30,000 क्रेडिटला येतील. सर नॅरेशन मध्ये लिहावं लागेल आपल्याला काय, तर बेइंग गुड्स परचेस्ड फ्रॉम गणेश. तुम्ही ऑन क्रेडिट म्हटला तरी चालेल. ओके सर, त्यानंतर पुढची एंट्री आहे 17 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे सर. सोल्ड गुड्स टू मिसेस नेहा 60,000 ऑन क्रेडिट. सर नेहाला आपण वस्तू विकलेल्या आहेत, सेल्स आहे, नेहा आहे. सर माल विकलाय म्हणजे पैसा येणार म्हणजे सेल्स इन्कम आहे. सर सेल इन्कम किती नंबरला, 2 नंबरला. राहते कोण, नेहा किती नंबरला असणार, 1 नंबरला. बिकॉज सर नेहा पर्सनल अकाउंट आहे. मी नेहाला माल विकतोय म्हणजे नेहा घेते म्हणजे नेहा रिसिव्हर आहे. म्हणजे एंट्री काय पास होणार सर, नेहा अकाउंट इज डेबिटेड टू सेल्स अकाउंट. नेहा अकाउंट इज डेबिटेड टू सेल्स अकाउंट, ही एंट्री पास असेल. ओके सर, किती रुपयाचा वस्तू विकलेत नेहाला आपण, 60,000 रुपये डेबिटला येतील, 60,000 रुपये क्रेडिटला जाते. डन सर. नॅरेशन, बेइंग गुड्स सोल्ड टू नेहा ऑन क्रेडिट म्हटलं तरी चालेल. डन सर. यस. त्यानंतर पुढं आहे 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन. सर काय सांगतात, परचेस मशिनरी ऑफ ₹80,000, 80,000ची मशिनरी परचेस केलेली आहे. सर मग परचेस अकाउंट येणार की मशिनरी, तर मशिनरी, बिकॉज मशिनरी असेट आहेत. रिअल अकाउंट परचेस केले म्हणजे मशिनरी कम्स इन म्हणजे मशिनरी 1 नंबरला येणार. ओके, 80,000 रुपयाची घेतलेली आहे, 12% जीएसटी आहे. सर जीएसटी आहे, यस. अँड अमाऊंट पेड बाय चेक. सर मशिनरी खरेदी केलेली आहे आणि पैसा चेक न दिलेला आहे. चेक आहे याचा अर्थ बँक आहे. मशिनरी कम्स इन, मशिनरी 1 नंबरला आणि बँक किती नंबरला येणार सर, बँक 2 नंबरला येणार. सर जीएसटी आहे, यस जीएसटी आहे. सर जर परचेस असेल तर परचेस वरची जीएसटी इनपुट असणार. कोणती असणार, याच्या आधी आपलं डिस्कशन झालेलं आहे सर. परचेस वरची जीएसटी ही इनपुट असते आणि इनपुट म्हणजे एक्सपेन्सेस. इनपुट म्हणजे काय, एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचं. सर सेल्स वरची जीएसटी ही आउटपुट असेल आणि आउटपुट जीएसटी म्हणजे तुमचं इन्कम आहे, तुमच्यासाठी काय असणार, इन्कम. ओके सर, मशिनरी परचेस केलंय, परचेस वरची जीएसटी आहे म्हणजे एक्सपेन्सेस असणार. सर मशिनरी परचेस केलंय, मशिनरी कम्स इन 1 नंबरला, जीएसटी एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस पण 1 नंबरला आणि पेड बाय चेक बँक 2 नंबरला. सर काय एंट्री असेल,
मशिनरी अकाउंट इज डेबिटेड. सर जीएसटी आहे. कोणती जीएसटी असते? इनपुट सी जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला देतोय आपण, तसंच इनपुट एस जीएसटी स्टेट गव्हर्नमेंटला देतोय. ओके. आणि सर पेड कसं केलंय? तर बाय चेक म्हणजे बँक थ्रू पेड केलेलं आहे, तर ही एंट्री पास होणार. मशिनरी अकाउंट इज डेबिटेड, इनपुट सी जीएसटी अकाउंट इज डेबिटेड, इनपुट एस जीएसटी अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. सर तर अमाऊंट कुठं घ्यायची? 80,000ची मशिनरी घेतलेली आहे ना, तर मशिनरीच्या पुढे 80,000 रुपये येणार. डन सर. 80,000 वर जीएसटी आहे. किती टक्के जीएसटी आहे? 12% जीएसटी आहे. 80,000 वर 12% जीएसटी आहे. ओके. टक्के म्हणजे डिवायडेड बाय 100 करतोय आपण. हे दोन झिरो कॅन्सल केले. आपल्याला 8चा टेबल 12 किंवा 12चा टेबल 8 पर्यंत आला पाहिजे. 12×8 = 96. ओके. आणि हे 2 झिरो म्हणजे सर जीएसटी किती रुपये आली? 9,600 रुपयाची जीएसटी आलेली आहे. सर 9,600ची जीएसटी आपण डिवाइड करायचं इक्वल 2 हिस्से करणार. एकाची किंमत आली सर 4,800 रुपये. 4,800 आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे नरेंद्र मोदींना देणार. 4,800 रुपये आपण स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना देणार. ओके. सर तर जीएसटी आपल्याला मिळालेली आहे 9,600. त्याच्यातले 4,800 सेंट्रल गव्हर्नमेंटला गेले मोदींना, 4,800 रुपये देवेंद्र फडणवीस यांना गेले. म्हणजे काय झालं सर, जरी मी 80,000 रुपयाची मशीन घेतली असेल तरी त्याच्यावर मला 9,600ची जीएसटी पेड करावी लागेल. याचा अर्थ मी टोटल पेड करणार 89,600 रुपये. ओके. नॅरेशन मध्ये मला सगळं लिहावं लागेल. हे बेइंग मशिनरी परचेस्ड, being machinery purchased at 12% GST and paid by bank किंवा पेड थ्रू चेक कसंही चालेल. ओके सर. अशा पद्धतीने आपल्याला जीएसटीचं ट्रान्झॅक्शन काय करावं लागेल? पास करावा लागतं. ओके. 20 तारखेची एंट्री झालेली आहे. त्यानंतर सॉरी पुढची डेट आहे 25. सर 25 तारखेला काय घडलंय बघा. पेड टू SG and Sons बाय चेक ₹30,000. सर SG and Sons ला आपण चेकनं पैसे दिलेले आहेत. मग दोनच अकाउंट आहे सर, SG and Sons आणि बँक. चेकनं पैसे दिलाय म्हणजे बँक, बरोबर. सर आपण SG and Sons ला पैसे दिलेले आहेत म्हणजे SG and Sons ला पैसे मिळाले म्हणजे ते रिसिव्हर आहेत. आणि कोणी दिले सर? माझ्या बँकेने पैसे दिले म्हणजे माझी बँक गिव्हर आहे. म्हणजे SG and Sons रिसिव्हर 1 नंबरला आणि माझी बँक गिव्हर आहे म्हणजे 2 नंबरला एंट्री पास होईल. SG and Sons account is debited to bank account. SG and Sons account is debited to bank account. ओके. सर किती रुपयाचा चेक दिला आपण? 30,000चा चेक दिला. 30,000 डेबिटला आले, 30,000 क्रेडिटला गेले. सर नॅरेशन मध्ये आपल्याला तेच लिहावं लागेल. बेइंग चेक पेड टू SG and Sons. डन सर. एंट्री क्लिअर. सर 28 तारखेची एंट्री आहे पुढची. काय म्हणतात? रेसिव्ह कमिशन ₹10,000 फ्रॉम गणेश. सर गणेश कडनं आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. सर कमिशन मिळालं ना, मग गणेशचा आणि आपला काहीच संबंध नाहीये. गणेश अकाउंट येणार का? नो. सर कमिशन मिळालं आणि कमिशन मध्ये आपल्याला कॅश मिळाला. 2 अकाउंट आहेत, कमिशन आणि कॅश. कमिशन आणि कॅश. सर मला कमिशन मिळालंय म्हणजे मला पैसा आलेला आहे. पैसा आलाय म्हणजे कॅश कम्स इन म्हणजे कॅश 1 नंबरला. मला कमिशन मिळालंय म्हणजे कमिशन माझं इन्कम आहे, 2 नंबरला कमिशन. डन सर. यस. कॅश अकाउंट इज डेबिटेड टू कमिशन अकाउंट. कॅश अकाउंट इज डेबिटेड टू कमिशन अकाउंट. ओके सर. मला कमिशन मिळालेलं आहे. कुणाकडनं मिळालं तो विषयच नाहीये, कारण मला कमिशन मिळालेलं आहे, पैसे मिळाले. ओके. जर मिळायचे बाकी असते ना तर मात्र गणेशचा उल्लेख कुठं ना कुठं झाला असता. नॅरेशन बेइंग कमिशन
receive, being commission receive, close. सॉरी, 30 तारखेची एंट्री आहे. पेड रेंट ₹5,000. सर रेंट पेड केले म्हणजे रेंट एक्सपेन्सेस आहे आणि कॅश गेलेला आहे. 2 नंबरला कॅश येणार. रेंट अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. किती रुपये सर? 5,000 रुपये डेबिटला आले, 5,000 रुपये क्रेडिटला आले. डन सर? येस. नॅरेशन मध्ये घ्यावं लागेल आपल्याला बेइंग रेंट पेड, कारण रेंट आपण काय केलेलं आहे तो पेड केलेला आहे. अशा पद्धतीने ओके, ही एंट्री सुद्धा काय होणार? क्लोज होईल. त्यानंतर शेवटची एंट्री एक दिलेली आहे आपल्याला. काय सांगतात बघा, लास्ट एंट्री मध्ये 31 तारखेची एंट्री आहे. परचेस शेअर्स ऑफ अतुल अँड कंपनी लिमिटेड फॉर ₹10,000 थ्रू डीमॅट अकाउंट. सर आपण अतुल अँड सन्सचे शेअर्स परचेस केलेले आहेत. म्हणजे सर आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग एक तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा परचेस ऑफ शेअर्स अकाउंट म्हणा, दोन्ही पण अलाउड आहे. आणि थ्रू डीमॅट अकाउंट. डीमॅट म्हणजे डिमटेरियलायझेशन अकाउंट. सर डीमॅट हे आपल्या बँक अकाउंटशी लिंक असतोय, म्हणजे सेकंड अकाउंट असेल बँक अकाउंट. कोण असेल सेकंड? बँक. एक तर शेअर्स अकाउंट, सेकंड बँक अकाउंट. ओके सर, शेअर्स परचेस केलेत म्हणजे शेअर्स कम्स इन आहेत. ओके, मग आपण असं पण घेऊ शकतोय, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट, किंवा शेअर्स परचेस अकाउंट इज डेबिटेड टू बँक अकाउंट. ही एंट्री सुद्धा सर अलाउड आहे. किती रुपये? 10,000 रुपीज डेबिटला, 10,000 रुपीज क्रेडिटला. ओके, अशा पद्धतीने सर आपलं पूर्ण जे ट्रान्झॅक्शन दिलेले होते ते आपण घेतलेले आहेत. आता आपल्याला करावी लागेल टोटल. ओके, जर्नलमध्ये टोटल करणं हे कंपल्सरी असतंय. आपल्याला टोटल करून बघावं लागेल सर किती आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये 5,000, 5 आणि हे 55, 60, 60 आणि हे 8, 68,000, 68 आणि 30, 98,000, 98 आणि 60, 1,58,000, 1,58,000. ओके, 1,58,000 आणि हे 90 धरूया आपण. 1,58,000 आणि 90, 2,48,000. 2,48,000 मधनं 400 गेले, 2,47,600, 2,47,600, 2,47,600, 2,57,600, 2,67,600, 2,97,600, 3,02,600, 3,02,600. ओके, तुम्ही एकदा चेक करा. 3,02,600 रुपये सर टोटल आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 जो तुमच्या पेज नंबर 85 वर दिलेला आहे. ओके, त्याचं सोल्युशन तुमच्या समोर इथं अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, तर जर्नलची पूर्ण आपण सिरीज संपवणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा तुम्ही मला पर्सनली मेसेज करून विचारला तरी चालेल. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला असेल. धन्यवाद. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.